तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटिंग कार्ड जर सारखं हरवत असेल ना, तर आत्ता अजिबात हरवणार नाही. कारण ही साधी सोपी ट्रिक मी तुमच्यासाठी घेऊन आली. नमस्कार मंडळी, मी मुंबईची रेखा. मी दादरला गेली होती कारण शनिवार होता, हनुमानाचं दर्शन तर घ्यायला पाहिजे. त्याच्यासाठी बघा, हे एक आहे ना, एक मी यूजफुल अशी ट्रिक घेऊन आली आहे. जे टिकलीचं पॉकेट असतं ना, ते टिकलीचं पॉकेट मस्त असं घ्यायचं, साधा सोपा 2 रुपयामध्ये झक्काच असं मस्त. त्याच्यामध्ये तुमचं ड्रायव्हिंग लायसन, आधार कार्ड, वोटिंग कार्ड, पॅन कार्ड सगळं तुम्ही ठेवू शकता. तुमची टिकली पडली तर तुम्ही टिकली लावू शकता. म्हणजे याचे किती फायदे तुम्हीच बघा. हे जेंट्स लेडीज दोघंही यूज करू शकता. परफेक्ट आहे, साधा सोपा उपाय आहे. तुम्हाला माहिती, मी गावाला गेली होती, अर्जंटमध्ये गावाला जायचं होतं मला. तर गावाला मला जायचं होतं घर विकण्यासाठी. तर आम्ही सकाळी दादरला पोचलो. म्हणजे घरातून मी निघाली 4 वाजता मी उठले, सगळं आवरलं, डबा वगैरे घेतला आणि अंघोळ कपडे सगळं काम आटपलं आणि 4:15ला आम्ही घरातून निघालो दादर स्टेशनला. 5 नंबरच्या प्लॅटफॉर्मवर आम्ही इथे उभे राहिलो कारण आमची ट्रेन होती सकाळची, गीतांजली ट्रेन होती आमची 6ची. पण 6:05ची ट्रेन असते, पण ती ट्रेन जवळपास आली 6:20ला. म्हणजे त्या दिवशी लेट होती. खूप वैताग आला उभं राहून. फायनली बाबा 20 मिनटं लागले ते आमची ट्रेन आली. तेव्हा कुठे जीव आला. कसं आहे, माणसाला गावी जाताना ना, ट्रेन हेच सगळं वाहनं असं टायमावर आले ना तर माणसाला बरं वाटतं, नाही तर सगळा मूड ऑफ होतो. एक तर मी गावी जास्त जात नाही, तर ट्रेनमध्ये बसलो फायनली आणि बापरे, उतरलो आमच्या गावाला भुसावळला. जळगावचं तिकीट होतं, पण आम्ही ना जळगावला नाही उतरलो, भुसावळला उतरलो. कारण भुसावळपासून आम्हाला जवळ आहे ना. आमच्याकडचं तापमान तुम्ही येऊन बघाल ना, आहा, तुम्ही किती गोरे असाल, काही असाल, तर तुम्ही असे लाल व्हाल. कारण आमच्याकडे 48चं तापमान आहे. जळगाव म्हणजे सगळ्यात उष्ण तापमान आहे तिकडे. इकडे पोरगी ना एवढी मस्ती करते की तिने भिंतीला डोकं आपटून घेतलं. आता व्हिडिओमध्ये व्हॉईस द्यायचा की ह्या पोरगीला हे कर, काही काम करायचं असेल ना तर मुलं लय मध्ये करतात. मला त्याच गोष्टीचा राग येतात. आमच्या रिदिशाची बघा, तिला गावाला आली म्हणजे तिला खूप असं वेगळं फील होतं. तर सारखीच पुढे धावत होती. आणि मिस्टर काय त्यांच्याकडे बॅग देऊन ठेवली आणि मी व्हिडिओसाठी मोकळी झाली. त्याच्यानंतर फायनली आम्हाला बस भेटली. आता भुसावळ एवढं चांगलं झालं आहे ना, खूप त्याच्यामध्ये बदल झालेला आहे भुसावळमध्ये की सगळे रस्ते वगैरे ओळखायला येत नाही अक्षरशः. फायनली बस भेटली, बसमध्ये बसलो, बहिणीच्या घरी बोदवडला आलो. आल्याच्याबरोबर हातपाय धुतले आणि जेवायला बसलो. सकाळी तर तसं मी ठेचा आणि भाकरी चटणी मी घेतलीच होती घरून, पण खूप भूक लागली होती त्याच्यामुळे मग राहवलं नाही, नाश्ता वगैरे काही केला नाही. बस भेटली म्हणून लगेच आलो. दुसऱ्या दिवशी ना 14 ते 15 लोकांची पार्टी होती, म्हणून मी ना 3 किलो चिकन मागवलं होतं. आता तुम्हाला 2 प्रकारचे चिकन दिसतात. एक हे तर्रीवालं चिकन आहे, माझ्या बहिणीने बनवलेलं. कारण गावाला खूप असं तिखट खातात रे बाबा, आणि ते तिखट आपल्याला काही जमत नाही. साधं नॉर्मल चिकन होतं ना, ते मी बनवलं होतं. त्याच्यानंतर आईसुद्धा आली होती. आता आई तर माझी नॉनव्हेज वगैरे खात नाही आणि आईला माझ्या बहिणीकडे राहायला मिळालं नाही, कारण घरी माझे भाचे होते, भाऊ होता, त्यांचं जेवण पण बनवायचं होतं. आणि विशेष म्हणजे चिकन तिला आम्ही केटलीमध्ये भरून